नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, हे आहे 2 वाटी बेसन. मी याला छान चाळून घेतलं आहे. मी बनवत आहे मोतीचूर लाडू. त्यासाठी हे असं बारीक बेसन पीठ हे दळून आणलेलं आहे. आता याला याचे छान असं आपल्याला पेस्ट बनवायची आहे. हे असं छान घोल बनवलं आहे. आता इथे मी घेतलेलं आहे इथे दूधची पन्नी. तुम्ही बघू शकता इथे दुधाची पन्नी आहे. तर तुमच्याकडे जर केकचं जर हे असलं पायपिंग बॅग तर त्याच्यामध्ये बी घेऊ शकता. तर याला मी छान याचं घोल बनवलेलं आहे आणि याच्यात मी टाकलेलं आहे ऑलरेडी. आता काय करायचं तुम्हाला, हे इथे ठेवलेलं आहे घी. आता ह्या घीमध्ये आपल्याला ही बुंदी करायची आहे. त्याच्यासाठी हे छोटं छोटं पायपिंग बॅग आपण करून याच्यामध्ये छोटी छोटी बुंदी आपल्याला काढायची आहे. बघू शकता इथे आपलं पाक पण ठेवलेला आहे. हे 2 वाटी पाक आहे आपली, 2 वाटी बेसन पीठ आहे. तर 2 वाटीत मी पाक ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये टाकणार आपण फूड कलर आणि इलायची पावडर. तुम्ही बघू शकता छान असं इलायची पावडर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये कलर पण फूड कलर ऑरेंजवाला टाकलेला आहे. आता याला छान असं पाक पण आपलं झालेलं आहे. थोडंसं अजून आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. थोडंसं हे बघा, तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी याची चांगली आहे. याला अजून थोडंसं झालं का मग आपल्याला गॅस बंद करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही बारीक बारीक बुंदी एकदम छान अशी गोल गोल झालेली आहे. याला थोडीशी मी मिक्सरमध्ये फिरवलं होतं. तुम्ही बघू शकता याला छान अशी कन्सिस्टन्सी आपली झालेली आहे. इकडे आपला पाक पण रेडी आहे. आता आपण याच्यामध्ये ही बुंदी टाकणार आहोत. तर बघू शकता छान अशी बुंदी आपली याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. आता आपल्याला टाकायचे याच्यात ड्रायफ्रूट. बघू शकता इथे मी घेतलेले आहे छान असे मगजबी आणि सोबत हे काजू बदाम आणि पिस्ता. तर याला छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे थंड झाल्यावर आपल्याला लाडू करायचे आहेत. बघता किती सुंदर असं आपलं हे मोतीचूर लाडूचं बॅटर तयार झालेलं आहे. इथे मी घेतलेलं आहे एक बटर पेपर. त्याच्या खाली ट्रे आहे आणि वरून बटर पेपर आहे. त्याच्यावर मी हे लाडू करून ठेवणार आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसला तर तुम्ही ताटाला थोडंसं तूप लावून पण त्याच्यामध्ये लाडू ठेवू शकता. त्याने काय होतं, आपले लाडू असे छान एका साईडला असे गोल असे राहतात. कारण की काय बुंदी थोडंसं पाणी धरते, त्यामुळे नंतर ते लाडू चपटे बनतात. त्यामुळे हे असे ठीक आहे. तर याला इथे एक बटर पेपर ठेवलेला आहे. आता आपण आपले लाडू तयार करू. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले हे मोतीचूर लाडू झालेले आहेत आणि मी त्याच्यावर थोडंसं पिस्त्याचं कतरण ठेवलेलं आहे. तर तुम्हाला माझे असे मोतीचूर लाडू कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचनला लाईक करा.